रिप्लाय घेतला तरी त्याचा निर्णय या ठिकाणी असणार आहे, कारण या नियोजनाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे, कारण या ठिकाणी नियोजन सुंदर असं केलं आणि या ठिकाणी स्टेजच नुसता नाही तर त्याच्याबरोबर लाईव्ह आपल्याला बघायला मिळतंय. विजय लांबोरे विरुद्ध या ठिकाणी बोरोली पोर्ट्स. अतिशय सुंदर असं विजय लांबोरे यांचं या ठिकाणी बॅटिंग आता चालू होतंय आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरी रन. धावसंख्यामध्ये 1 निवड, संघाची धावसंख्या झाली 2. सुंदर फटकवण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धार जातोय, समजलं नाही बॅट्समनला इतकी पॉवर. खेळाडूंना मार्गदर्शक करताना अतिशय सुंदर असं सुभाष सरांचं या ठिकाणी यष्टीचित म्हणावं लागेल. सुभाष सर आपलं कौतुक करावं तितकंच कमी आहे, कारण या वयामध्ये सुद्धा इतका तारुण्यानं आणि या तारुण्याला वलय निर्माण करून देणारा सुभाष सरांचा या ठिकाणी आपणाला पाहायला मिळणारा इतिहास आहे. आजचा दिवस इतिहास घडवणार आहे, कारण या ठिकाणी 2024चा कोर होणारा मानकरी झेल घेता आला असता, पण वय मर्यादा आहे तितकं वागता आलं नाही. तेवढ्या चेंडू भीतीला धडकला आणि परत बॉलरच्या हातात गेला. असा या ठिकाणी सुंदर असा सुभाष सर आहे. कौतुक कशासाठी करावं तर वयाला मर्यादा आहे. शेवटचे 2 चेंडू, अखेरचे 2 चेंडू. चलती का नाम गाड़ी, कभी खुशी कभी गम, कभी हटके कभी झटके, मुंबई मेरी जान असा संतनू. लहान मुलं या मैदानामध्ये फिरतायत, त्यांना विनंती आहे, त्यांच्या घरातल्या नातेवाईकांना विनंती आहे, नशिबानं आपणाला विनंती आहे राग मानून घेऊ नका. एकेकाला नवसानं होणं झालंय, आपणाला बिननवसाचं झालंय, सांभाळणं फार गरजेचं आहे, कारण लहानाचं मोठं होणं आणि मोठ्याचं 5 धावा मगाशी षटकार आणि चौकार असा फटकवत होता, पण शंतनुच्या माऱ्या पुढं अतिशय सुंदर या ठिकाणी फटकवण्याचा प्रयत्न झाडाच्या ढाकीच्या मधून पलीकडे पडला. बॉलरला काही समजलं नाही आणि सुभाष सरांचं सुद्धा थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा घेण्यात यशस्वी झाले. चेंडू जरासा वरती गेला, सुभाष सर उडी मारायच्या अगोदर चेंडू पलीकडे आला आणि धावसंख्येमध्ये 3 निवड. निर्णय अखेरचा आल्याशिवाय अंपायरचा आपण निर्णय या ठिकाणी देता येणार नाही. थर्ड अंपायर कडे इशारा आलाय. आता 4 धावा काय, 4 धावा 3. एक मिनिट, सगळ्यांचा कार्यक्रम होणार, फक्त अंपायरचा निर्णय होते. 3 8 धावा धावसंख्येमध्ये 3 वर संघाची धावसंख्या झाली 8. सुंदर असं शतक म्हणावं लागेल. शंतनुची जागा घेऊन येतोय कोण बघायचं, आणि या ठिकाणी लांबोरे या टीमला मारा कोण करणार आहे, पण लांबोरे टीमचे सुंदर अशी बॅट्समन या ठिकाणी पहिली ओव्हर सांभाळून घेतली आणि दुसऱ्या ओव्हरचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी षटकार आणि चौकारांचा आतिषबाजी होतीये का आणि लांबोरे या टीमला अखेरच्या 3 मध्ये चान्स मिळतोय का. खेलो मगर प्यासे हम भी किसी से कम नहीं असा म्हणणारा हा सुंदर असा खेळ आहे. हर्ष जागा घेऊन येतोय. हर्षला मगाशी सुंदर असं हर्षनं बॉलिंग केलं होतं, पण तितका चतुर समोरचा बॅट्समन सुद्धा होता. हर्षच्या प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न होता,
कधी डॉट जायचा, कधी व्हाईट जायचा, पण कधी मारा करायचा, असा सगळ्यांचा लडका हर्ष. समोरच असणारा कॅडी विठ्ठलासारखं रूप या ठिकाणी दोन्ही खांद्यावरती हात घेतले, आता मगाशी कमरेवरती होते असा कॅडी भैया आणि त्याच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी सुंदर असं सुंदर स्टेटला गमवलं. बरं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चिखलातनं धावत आला, स्वतःला सांभाळलं आणि हातातला चेंडू बॉलरपर्यंत या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न केला. अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. बॅट्समन आपण खेळत राहा, आपण या ठिकाणी खेळत राहा. पश्चिमचे अध्यक्ष अलेक्सभाई देवेंद्र, युवा काँग्रेसचे पश्चिम मुंबईचे अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक अलेक्सभाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. अलेक्सभाई आपल्या कर्तृत्वाने मुंबई गाजवली आणि त्याचबरोबर काँग्रेसचा हात सुद्धा तुमच्या खांद्यावरती डवलतोय आणि त्याच्याबरोबर कॅडीचं आपल्यावरचं प्रेम. आणि अलेक्सभाई, तुम्ही आणि तुमचा सहकारी मित्र, खरोखर तुमचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. पोपटी रंगाचं टी शर्ट तुम्ही जरी घातलं असलं तरी विठ्ठलाचं रूप तुमचं आहे आणि या रूपाला सलाम करावा तितकाच कमी आहे. षटकार मारला, सीमा पार बॉल गेला. धावसंख्येमध्ये स्थानिभर संघाची धावसंख्या झाली ती या ठिकाणी 15. अलेक्स भाईच्या डोक्यावरचा पांढरा गॉगल आणि काळी काच हिथून दिसते. म्हणजे अलेक्स भाई कुठं असला तरी दिसणारा असा अलेक्स भाई आहे. काल ह्या कोपऱ्यात होते, आज त्या कोपऱ्यात आहे. अलेक्स भाई प्रत्येक दिवशी जरी कोपरा बदलला तरी काँग्रेस कमिटीचं नेतृत्व मात्र प्रत्येक चारी कोपऱ्यातनं करणारा चेहरा म्हणजे अलेक्स भाई आहे. मित्र कसा असावा, तो वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा. मित्र कसा असावा, तोंडावर चेष्टा केली तरी माघारी वाहवा करणारा असावा. ज्ञान मिले तो गुरु बनाव, चित्त मिले तो चेहरा, मी न मिले मन मिले तो मित्र बनाव, वरना रहो अकेला, असा या ठिकाणी अलेक्स भाई. कौतुक त्याच केलं जातं, त्याच सहकार्य मिळतं. विले पार्ले नगरीचा हुकमाचा एक्का, कारण किलवरचा माग आहे. हॅलो हॅलो हॅलो, हा बोल की. धाव संख्येत 4 ने भर, संघाची धाव संख्या बिनबाद 25. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 झाला. जमत नाही पहिले लिहा. छोटा पाकिट बडा धमाका, कलर सारखं टी शर्ट त्यातनं उजळून निघणारा, तेवढाच गालात हसला आणि 32 आम्हाला दाखवली. असा तिथंच वाकला आणि बॉल टाकला, चेंडू तडी पार गेला. डिक्लेअर अशा 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 निवड, संघाची धावसंख्या झाली 27. 2 आणि 7. बॉलरचं नाव काय विचार आहे? बॉलर नाव 3 मध्ये गेला काय?
चौथी फायनल हरबगळे टीमचे मॅनेजर ज्यानं सटअप लावला आणि कोण बॉलर असावा कोण बॅट्समन असावा असा विचारवंत मॅनेजर म्हणजे निलेश बरागडे. स्वतः जरी मॅच मध्ये नसला, लहान मुलांना विनंती आहे, लहान मुलांना बाळांनो आजच्या दिवस या ठिकाणी कड काढा, कारण आयुष्य एवढं मोठं आपल्या समोर पडलंय. भविष्य घडवायचं आहे आणि भविष्य घडवण्यासाठी आपणाला मागे सरकायचं आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करेल की लहान मुलांना मैदानाच्या बाग घ्या. जसं चिमणी आपल्या पाखराला आपल्या पिलाला चोचीतनं घास आणून मोठं करते, तसं आई वडील आपणाला सुद्धा मोठं करण्याचं स्वप्न या ठिकाणी बघतायत. परंतु आपले आई वडील कोण आले नसतील तर लहान मुलांना विनंती आहे, हा चेंडू आपल्या शरीराच्या कुठल्याही पार्ट वरती बसला तरी या लबरी बॉलचा शिक्का शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लक्षात राहील. याच्यासाठी विनंती आहे, आपण मागे सरका. धाव संख्या 29. धाव संख्या बॉल किती झाले खेळत राहा, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला 3 बॉल तिसऱ्या ओव्हरचे 3 बॉल संपले. चौथा बॉल टाकला, सुंदर असा फिल्डर बॉल वरती आला, तिथंच बॉल अडवला आणि धाव संख्या 1च दिली. सुंदर असं फिल्डिंग म्हणावं लागल आणि धाव संख्येमध्ये 1 निभार संघाची धाव संख्या झाली 30. लहान मुलांना झाडाखाली मुळीवर बसलाय, तुम्ही बसलाय टेकून त्याला मुळी म्हणतात. धावून मागे सरका. मराठी कळतंय तुम्हाला, विनंती आहे मागे सरका. कळ स्वतःची कळ स्वतः सोसावी लागते. सुंदर असं फिल्डिंग, सुंदर अति सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल. धाव संख्या 21 झाली. धाव संख्या 1 निभार लाच चेंडू आणि लाच चेंडूवरती या ठिकाणी बघायचं आहे लांबूर या टीमचा सुंदर असा गजेंद्र गजाभाई करतोय का, ज्या गजाबाईला अखंड महाराष्ट्र घुमवला आणि आता गजा या ठिकाणी क्रिकेट घुमवतोय असा मागाशी मॅच मध्ये. सुंदर बघूया फांदीला टचला, मधनं गेलाय, डाकीच्या मधनं गेलाय चौकार. संजय आप्पेचा इशारा आला आणि पोपट तिकडे वरडायला लागला. धाव संख्येमध्ये 4 निभार संघाची धाव संख्या झाली 35. शिवभक्त असल्यामुळं या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगूसा वाटतो, परंतु क्रिकेटचं मैदान आहे, इथं सांगणं तितकं योग्य नाही. परंतु माझ्या या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातल्या शावडी तालुक्यातली ही सगळी नगरी या ठिकाणी विलेप पारलेला आज लुटले. जणू काय पंढरपूरला महासागर येतो, जनसमुदाय गोळा होतो, तसा क्रिकेटचा जनसमुदाय या ठिकाणी आला. प्रत्येक शौकीनाच्या जीवावरती या ठिकाणी आमचे स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक 2024च्या टुर्नामेंटच्या अखेरीचा सामने काही या ठिकाणी आता बाकी राहिले. अनेकांना क्रिकेट खेळायचं, परंतु या ठिकाणी हा फायनलचा सामना या ठिकाणी झाल्यानंतर आपणाला विनंती, आपण याच्यावरती विराजमान व्हा. चेंडू निर्धार जातोय, समजला नाही गणेश याचा चेंडू विहिरीत आला. गणेश गणपतीचं आगमन काही दिवसातच या ठिकाणी एक घरोघरी होणार आहे, पण ह्या गणपतीचं आगमन सकाळी झालं आणि गणपतीच्या चेंडूवरती या ठिकाणी मोदक मात्र आजगत खाल्यागत या ठिकाणी चेंडू आत पडला आणि चेंडू सुंदर मारला होता. 2 धावा. धाव संख्या 2 निभार संघाची धाव संख्या झाली 37. सुंदर अवघ्या 4-5 पावलाचा रनअप, परंतु तिथं या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. कोण घेणार कॅच कुणाला कळणार, कारण पानाच्या आडानं
डोक्याच्या पलीकडे पडला, तिसऱ्या धावेसाठी पळतोय आणि सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. गणेश आता खरोखर या मॅच मध्ये पेटलाय, धडपडला, थडपडला आणि त्यातून चेंडू घेतला आणि आपल्या संघाला एक धाव वाचवली. खरोखर विजयाच्या दिशेने निघाला. अखेरी 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न गणेश याचा, पण फिल्डर अतिशय हुशार होता. टोपी बांधून त्याला बॉल चेंडू दिसला नाही, परंतु ढाकीनं थांबून धरला नाही, पानातनं खाली आला आणि फुड्यात पडला. अखेरचे 3 चेंडू शिल्लक. बघूया, या ठिकाणी ठोकाठोकी चालू झाली. कॅच मात्र घेतला, सुंदर बॉलिंग टाकली होती आणि लांबुऱ्या संघाला बसलेला पहिला धक्का. गजेंद्र आणि रोहित अशी वनवे या ठिकाणी खेळत होती. लांबुऱ्या संघाचा सुंदर असा बॅट्समन गजेंद्र भागेंद्र झाला आणि आता मात्र या ठिकाणी तिची जागा घेऊन येतोय मगासी षटकार आणि चौकारांचा बादशाह. मैदानात आगमन होत आहे, त्याचं सचिन नाव आहे. वय वर्ष 24 आहे. वयाच्या 12व्या दिवशी सुंदर असं नाव ठेवलं सचिन आणि सचिन मैदानात दाखल झाला. संजय हप्पेच्या डोक्यात काहीतरी चाललंय. गवळी समाजाची सुद्धा टुर्नामेंट लवकर भरवावी आणि त्याला इतका मोठा आनंद मिळावा, कारण जातीचा अभिमान प्रत्येकाला असावा, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा सुद्धा असावा. कारण याच देशानं T20 वर्ल्ड कप मध्ये हातातला घास आफ्रिकेच्या काढून घेतला आणि आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूच्या दुःखाचं पाणी डोळ्यात आलं आणि आनंदाचं भारतीयांचे आलं आणि मिरवणूक निघाली, चर्ची घेतला आणि चपलांचे ट्रक त्या ठिकाणी व्हायले. इतकं प्रेम करणारे शौकीन बंधू माझ्या महाराष्ट्रात आहे, माझ्या मुंबईत आहे आणि सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी. 41 शेवटचा चेंडू गणेश याचा. रोहित याला दोन्ही हातात कॅप घातलंय, पिवळ्या रंगाचं बॅट घेतलंय, हाफ छड्डीवरती, एका खिशात पाकिट आहे आणि दुसऱ्या खिशात विचार आहे. परंतु या ठिकाणी गणेशाला मानावं लागेल. धावसंख्येमध्ये फक्त 2 निफर आणि या ठिकाणी पहिला समाप्त झालाय. 44 ला विन आहे. अंपायर आता नवीन आलाय, या नगरीचा बाई म्हटलं जातं, परंतु कधीतरी मागे सरतो आणि कोण नसताना पुढे येतो तो आमचा सहकारी मित्र बिल्ली. आणि बिल्ली आणि अलेक्स बाईचं आता कम्युनिकेशन चालू झालं, कारण नजरच बिल्ली सारखी आहे. केस जरी या ठिकाणी पिशिऱ्यासारखी असली तरी नजर मात्र बिल्ली सारखी आहे. कधी हुंदराकडे बघावं आणि अलगत उचलून आणावं, असा या ठिकाणी बिल्ली मगापासून अंपायर म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्याबरोबर संपर्क साधतो आमचे अलेक्स बाय आणि त्याचबरोबर निलेश बाय, कारण गवळीवाडी या टीमला अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. कुंभावडे या विभागातून आलेला आमचा सहकारी मित्र निलेश बाय, त्याचं सुद्धा या ठिकाणी या मैदानात आगमन झालं. अलेक्स बाय आपणाला विनंती करेल, या नगरात तुम्ही हात सांभाळलाय आणि हात दौलत उभा करताय, तुमचं स्वागत करावं तितकंच कमी आहे, कारण तुम्ही टी शर्टचं मॅचिंग गॉगलला केलंय. मराठी तुम्हाला कळतं पण जरासं बोलता येत नाही आणि बोलता आलं तरी तुम्ही बोलत नाही, तरी सुद्धा तुमचं महाराष्ट्रात स्वागत आहे, कारण या महाराष्ट्रातला हात तुमच्या हातात आहे. तुम्हाला विनंती करेन की विचार मंचावरती विराजमान व्हा आणि या सुंदर अशा मॅचला आपण सहकार्य करा. पलीकडे आला अनेक पदकांचा मानकरी आमचा सहकारी मित्र, ज्याने दाढी सांभाळली पण टकोरीची निघाली, असा आमचा सहकारी मित्र, सुंदर असा बिल्डर प्रेम हप्पे. प्रेमानं प्रेम म्हटलं जातं, त्याचं नाव आहे विजय. आमचं काळीज, आमचा जीव असा प्रेम. पण या सगळ्यांना गोळा करण्याचं काम केलंय ते निलेश बरागडे कॅडी यांनी. जर कॅडीचे विचार या ठिकाणी नसते तर आज या ठिकाणी सुभाष सर सुद्धा नसते, या ठिकाणी अलेक्स बाय सुद्धा नसता
आणि या ठिकाणी बिल्ली सुद्धा नसता आणि आमचा सहकारी मित्र संजय आणि आनंदात चोगले सुद्धा नसता आणि सकाळपासून अंपायरचे काम केलं ते आमचे मित्र या ठिकाणी पिवळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले विकेट सुद्धा नसते. सगळे लहान मुलांचं गँग दिसलं असतं आणि त्याच्यावरती जनसमुदाय धनगर समाजाचा तीव्र वाद आहे. खरोखर जय मल्हार म्हणलं की धनगर समाजाच्या छातीवरती उरानं तलवार उगावी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेटची मॅच फुलावी असं अहिल्याबाई होळकरांना या ठिकाणी विनंती की या माझ्या नगरीतल्या सर्व धनगर समाजाला आशीर्वाद द्यावा आणि प्रत्येक वर्षी तुमची टुर्नामेंट धनगर समाजाची या बाळूमामाच्या कृपेनं या मुंबई नगरीत व्हावी. मी जरी गावचा असलो माझी लँग्वेज जरी गावची असेल तर समजून घ्या, माझं काही चुकलं तर माफ करा कारण मी बैलगाडीचा शौकीन आहे. पहिला चेंडू नितीन याला पण बरकोडीच्या मध्ये बसला, त्यानं सुद्धा कळ सुचली परंतु प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याची ताकद आहे नितीन याच्याकडं. छोटा पाकिट बडा धमाका म्हटलं जातं नितीन याला. मॅचिंग केली काळ्या रंगाची पण बॅट घेतली पांढऱ्या रंगाची. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी षटकार मारण्याची उमेद आता ठेवतोय नितीन. सुंदर मारलाय, किती धावेसाठी बघूया. या ठिकाणी सुंदर असं आता मात्र फिल्डरला काही कळालेलं नाही कारण त्याच्या आधीची टीमला या ठिकाणी बॉलच घावत नाही. 2 धावा पूर्ण, धावसंख्येमध्ये 2 निबर. आता मात्र या ठिकाणी जुन्या बॅट्समनला विनंती आहे आपण मॅच खेळून खाली बसलाय, दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं वागा कारण या ठिकाणी चुकीला माफी नाही. विनंती आपण मागे सरका, हात तिथून करू नका. माऊली टीम आपल्या वेळी जर असे कोण बसले आणि आपणाला एखाद्या रननं आपणाला धोका मिळाला तर या ठिकाणी या मनाचं दुःख आपणाला माहिती आहे कारण प्रत्येक चेंडूवरती रन काढण्याचं किती योगदान असतं. सुंदर असा चेंडू सुंदर अशा रीती खेळून काढण्याचा प्रयत्न, षटकार या दिशेने गेला. डिक्लेअर अशा 2 धावा, संजय अप्पेचा निर्णय आला आणि अखेरच्या 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 निबर, संघाची धावसंख्या झाली 4. युवा बॉलर आहे, तालुक्याचा युवा कार्यकर्ता आहे. सुंदर असा उमेदीनं मैदानात आला, बिन पायात चप्पल घालता बिन बूट घालता कारण त्याला माहिती आहे आपला तोल आपल्या पायावरती आहे. चप्पल कधीही धोका देऊ शकतं पण आपला पाय आपल्याला सावरू शकतो असा एक विचारवंत या ठिकाणी बॉलर आला. हर्ष नितीन वैयक्तिक पहिलं व संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय. सुंदर असा रनअप घेतलाय आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता नितीन वाचा. चेंडू निर्धार जातोय, सुंदर असं वाटतंय आपल्या संघाला कारण या ठिकाणी रनांचा डोंगर उभा केलाय. सुंदर अशा रना या ठिकाणी लांबोरे या टीमने केल्या होत्या कारण लांबोरे टीम इतिहास घडवण्यात पारदर्शक आहे. गेल्या वर्षीच या मैदानामध्ये सुंदर असं फायनल मारलं विजय लांबोरे यांच्या संघानं आणि आज सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवून विजयाच्या दिशेला आणि सुंदर असा डिक्लेअर अशी 1 रन 2च्या दिशेला गेला होता परंतु लेफ्टी बॉलर आहे त्याचं नाव माहिती नाही पण विजयदादांचं नाव अखंड महाराष्ट्रात करतोय. विजयदादा लाईव्ह आपल्याला बघत असाल तर आपलं 200-300 रुपये पोचले बर का. बनी केदारलिंगचे मालक संघ मालक या ठिकाणी राखाडे साहेब, विशाल आखाडे. हा धावसंख्येमध्ये काही 1 निवड झाली कारण चेंडू व्हाईटच्या दिशेला गेला. जरा आत टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडूची काही गलती नाही, थोडासा हात लेफ्टच्या दिशेने गेला आणि चेंडू व्हाईट जातोय. धावसंख्येमध्ये 1 निवड, संघाची धावसंख्या झाली. सुंदर
आणि अतिशय सुंदर ग्राउंडिंग शॉट मारण्यात यशस्वी झाला नितीन. सुंदर असं फिल्डिंग म्हणावं लागेल आणि त्याच्याबरोबर त्या भीतीचं एक कौतुक करावं लागेल, कारण पलीकडे गेला असता एक एक्स्ट्रा मिळाली असती. भीतीने तटवला, त्याने हात घातला, धरला, पलीकडे टाकला. धावसंख्येमध्ये 1 नंबर. धावसंख्येमध्ये 1 निबर. संघाची धावसंख्या झाली 7. आणि या मॅच मध्ये होणार कोणाचा घात आपल्याला काही क्षणातच कळणार आहे, कारण इथं कुणीच खालील नाही भात, सगळीच उपाशी आहेत. फक्त संध्याकाळी एन्जॉय करायची आहे स्वप्नातून या ठिकाणी उपस्थित झालेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी, या मॅचवर विराजमान होण्यासाठी, या मॅचच्या ट्रॉफीचं कर्तृत्व गाजवण्यासाठी. आणि आला अंगावर चिकळ्या उडवून असा काल बसणं सहकार्य करणारा आमचा सहकारी मित्र शँडी. गरमीत सुद्धा डबल टी शर्ट घातलंय. पाणी दे या की आहो. चव्वेचाळीस विजयाला पाहिजेत, परंतु या ठिकाणी काय घडणार आहे आपल्याला माहिती आहे. जो खेळणार तो विजय होणार, जो लढणार तो जितणार, जो जितेगा वही सिकंदर बनेगा. आणि आजच्या ट्रॉफीवरती विराजमान नाव करणार आहे. सुंदर असं सुवर्ण अक्षरात या ठिकाणी निलेश बरागडेच्या हस्ते या ट्रॉफी आपल्या स्वाधीन करणार आहे. आणि स्वतः विजय झाला संघ मालक, तर ती ट्रॉफी आज कुठे जाणार आहे ते त्यालाच माहिती असणार आहे. लेफ्टी आला काशीनाथ. काशीनाथ असा आला या मैदानात आपलं वर्चस्व गाजवायला. लेफ्टी बॉलर आहे काशी. युट्यूब वरती मैदान बैलगाडीचं सर्च करा. काशी नावाचा असाच मैसुरी जातीचा काळा खोंड आहे. हा जरी पांढरा असला तरी ह्यानं काळा शर्ट घातलाय. आणि काशी बैलाचं धावसंख्येत 1 निबर. काशीची ऍक्शन कळायला 5 बॉल गेले तरी समजणार नाही. जो काशीला समजणार तो काशीत करणार. बघूया काय घडतंय, कारण सुंदर अशा मॅच मध्ये सुंदर असं नाव करणारा काशी मैदानात आला. याच काशीनं पहिल्या मॅच मध्ये सगळ्यांची नींद उडवली आणि काशी विराजमान झाला दुसऱ्या सामन्यामध्ये. काशीचा 4-5 पावलाचा रनअप आहे. सुंदर असा मारण्याचा शाळेच्या दिशेनं, परंतु शौकीनांच्या आडानं बॉल दिसला नाही. विषय लांबोरे एक क्रिकेट मधला जितो वागतं नाव, सुंदर असं नाव आहे त्याचं नाव विषय लांबोरे. एखादी टुर्नामेंट भरवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं ज्या ओनरला माहिती आहे. धावसंख्येमध्ये 1 निबर. संघाची धावसंख्या झाली 11. आणि आज कोण मॅच विजय होणार तो कापणार आहे आपल्याच नगरामध्ये मोठा बकरा. कारण ही एन्जॉय, हा आनंद फक्त इथंच मिळू शकतो. आणि कुणी करावं तर धनगरांनाच करावं, कारण इमानाचा इमानदार म्हटलं जातं. चौकार आहे बापू गुरु वाटेगावकर मातंग समाजाचे. बापू गुरु शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जे मला धावसंख्या 15.
सुंदर फटकावलाय. डिक्लेअर अशा स्वरूपामध्ये 2 धावा. संजय आप्पेचा निर्णय आला आणि काशीला घालवण्याच्या नादामध्ये या ठिकाणी 2 धावा नुसत्या आल्या. 17 धावसंख्येमध्ये दोन्ही संघाची संख्या 17. दुसरा काशीला त्याच दिशेने फक्त तिकडे डिक्लेअर 2 आहेत. 19 दुसऱ्यावर अखेरीस जुने हा 16 मार्च 1660 ला ज्या बाजीप्रभू देशपांडेने शाहूवाडी इथला गोरखिंड गाजवली आणि त्याच खिंडीच्या आजूबाजूच्या गावातली ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्याच गोरखिंडीत एक बल्लाडी अशी तोफीचा गोळा मुघलांच्या वरती धाडला होता, परंतु तेजामध्येच या ठिकाणी सुंदर अशी तोफ फुटली गेली आणि धनगराच्या पोरानं घोंगड्यातनं त्याचा तुकडा आणला आणि येळवणजोगाईच्या आईच्या दारात टाकला. आज सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, एक इतिहास आहे. 11 जणांनी करंगळी लावली तरी 5 फूट उचलते, पण 2 जणांनी अख्खं उचललं तरी ते उचलत नाही. हे देवाचं कर्तृत्व आहे. आणि व्हाईटचा इशारा आला. व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 नंबर. त्यांचं काय चाललंय बघ. असोसिएशनचा नियम आहे मगापासून. त्याचं नाव काय? रोहित मगापासून फेकला नव्हता, आता फेकला, ऑब्जेक्शन घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे. मी बोलत नाही. आणि अंतिम असेल. चला, पावसानं विश्रांती दिली. वेळ वाया घालवू नका. वेळ कुणासाठी थांबत नाही, कारण घड्याळ कुणासाठी थांबत नाही, काटा कुणासाठी थांबत नाही. लक्षात असू द्या, संयम असू द्या. संयम बाळगला की सगळं काही आपल्यासाठी प्राप्त होतं. विचारवंताचा विचारवंत खेळ आहे, त्याला क्रिकेट म्हणलं जातं, चेंडू फळी म्हणलं जातं. चला मॅच चालू करा. पावची मॅच चालू करा. सर बोला तुम्ही सर. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम आहे. विनंती आहे, या ठिकाणी फ्रेश बॉलर पाहिजे आहे, परंतु ऑब्जेक्शन घेतलं. विनंती एवढीच आहे, ऑब्जेक्शन बॅट्समन न घेतल्यानंतर अंपायर ऑब्जेक्शन घेऊ शकतो असा निर्णय आहे. काही या ठिकाणी फायनल निर्णय आहे. डायरेक्ट नो आहे. ठीक आहे. वातावरण टाईट झालं. कमिटीचा नियम आहे,
पेनल्टी आपणाला लागू शकते, एक ओव्हर कमी होऊ शकते आणि बाबा तुम्ही कमिटी नाही थांबा, त्यांचा निर्णय होते साहेब बोला सर. बस एक. पंचांना विनंती करतो की सामना त्वरित चालू करून घ्या. टाइम कोणालाच कन्सिडर केला जाणार नाही याची नोंद घ्या. पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन, 9चा कॉल आहे, 9 बॉल आहे. पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्या. सर्वांसाठी नियमावली सारखीच आहे. पेनल्टी आहे का? पंचांनी त्वरित सामना चालू करून घ्या. टाइम मध्ये कुणालाच कन्सिडर केलं जाणार नाही, सगळ्यांनी नोंद घ्या आणि सामना थोडा स्पीडअप करा. पंचांचा फीटचा कॉल असेल. स्वागतार्थ बोरिवली बॉईज संघाला 12 चेंडू 24 धावांची गरज असेल. फीटचा चेंडू असेल. फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुंदन. इतके छोट्या गाणी खरोखरच आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना स्ट्रायकर फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय कुंदन. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित कोकरे. चांगला रनिंग
इन बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संघासाठीचं तिसरा वैयक्तिक पहिला षटक हाताळतोय तो रोहित. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय संजय. डिक्लेअरच्या दिशेने चेंडूची प्रस्तावना होता, परंतु नो मॅन झोनला चेंडू मिस कम्युनिकेशन. 2 धावा. तीन धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24. सैनिकच्या दिशेला असणाऱ्या सर्व प्रेक्षक क्रीडा रसिकांना विनंती करतो की थोडस क्षेत्ररक्षणामध्ये व्यत्यय अडथळा निर्माण होईल, असं कोणीही मध्ये उभे राहू नका. शंतनू नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकिंगला आपण पाहतोय संजय. चांगली विस्फोटक आकर्षित ठरणारी डिक्लेअरच्या दिशेने चेंडू विसावतोय. 2 धावांचा मुनाफा. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 26. शेवटचे 9 चेंडू 18 धावांचं समीकरण. विजयाच्या समीप आणून ठेवलेला हा सामना पाहायचा. वर्चस्व कोण निर्माण करणार, गोलंदाज की फलंदाज? आता मात्र खरोखरच निर्णायक चेंडूची सांगता रोहित कोकरे म्हटलं तर धनगर समाज अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये अग्रगण्य ठरणारं नाव आपण पाहतोय, रोहित कोकरे. आता मात्र चेंडू जाईल डिक्लेअरच्या दिशेने. 2 धावेचा मुनाफा मात्र संघाला नक्कीच मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 28. 7 चेंडू 16 धावा. समीकरण विजयाच्या समीप आणायचं असेल तर फलंदाजाला मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 29. निर्णायक चेंडूची सांगता टेस्ट निर्माण करणारी गोलंदाजी रोहित कोकरे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 चेंडू 15 धावा. पंचांना पुन्हा एकदा विनंती करतो की सामना स्पीडअप करा. उर्वरित आजच्या दिवसातील सामने आपणास खेळवायचे आहेत. माऊली संघाने आपलं डिसिजन कळवायचं आहे. दत्ता
त्यांच्याकडून स्वर चेंडू घोषित संघासाठीच निर्णायक शेवटचं षटक हाताळतोय तो गजेंद्र रोहितचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल विजय संकल्प प्रतिष्ठान संघाचं प्रतिनिधित्व करताना. पुन्हा एकदा स्वर चेंडू घोषित 6 चेंडू 13 धावा 6-13 समीकरण. धाव चेंडू क्लिष्ट निर्माण करणारी गोलंदाजी गजेंद्र याची. निर्णायक षटक हाताळताना कोणताही प्रेशर क्रिएट न करता सांघिक खेळाची सांगता करताना खेळाडू चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धावबाद होतोय शंतनू. एका वेळेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32. चार चेंडू 12 धावा. निर्णायक क्षणी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गजेंद्र. पुन्हा एकदा पंचाकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33. तीन चेंडू 9 धावा. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. दोन चेंडू 7 धावा. एक चेंडू 5 धावा. माऊली संघाने आपलं डिसिजन त्वरित कळवायचं आहे. बॅट फर्स्ट. एक चेंडू 5 धावा. तेव्हा आपण शेवटचा निर्णायक चेंडूवरती विजयाच्या समीप कोण
विजयाची माळ खरोखरच अखंड विजयात खंड न पडता आणि त्याचबरोबर विजय संकल्प प्रतिष्ठान संघ विजयी झालेला आहे आणि स्वामी समर्थ बोरवली वाईज आपण या सामन्यादरम्यान पार्टिसिपेट केलात. सुभाष कोळपटे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आजच्या सामन्याचे धुरंदार आयोजन संयोजन संयोजक खरोखर ज्यांच्या गेले 2 ते 2.5 महिने सातत्यानं ज्यांच्या प्रयत्नांमुळे आणि आपल्या जुन्या मित्राच्या आठवणीने धनगर स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत मान्सून स्पेशल स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक दरम्यान ज्या त्रिरत्नांनी या आयोजन संयोजनामध्ये विशाल आखाडे विशाल कोळपटे आणि खरोखरच या अगोदरच मी संबोधित केलं मराठी सिनेमा सृष्टीत गाजवतो आपलं नाव पॅडी आणि शाहूवाडी क्रिकेटमध्ये खरोखरच या क्रिकेटच्या ओघात